नयननेत्र सुहास्य वदन कंठाटोपीच माला दंड कमंडलुधर कट्यांकर रक्षक त्रैगुण्य रेत त्रैलोक्य पालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहिजे. सर्व स्वामी भक्तांना प्रथम वंदन करतो. आणि मला विषय जो दिलाय तो स्वामी लीला रहस्य. म्हणजे मी कदाचित हा मागूनच घेतला असं म्हटलं तरी चालेल की नाम किंवा ह्याच्याबद्दल आपण खूप वेळा ऐकतो, संत सत्संग नाम, पण स्वामीच्या लीला जे आत्ता आपण ऐकलं गोपाळबुवा केळकरांनी मोडीमध्ये स्वामींच्या म्हणजे स्वामींनी देहानी ठेवल्यानंतर 18 वर्षांनी म्हणजे 1896 या सगळ्या लीला त्यांनी लिहिल्या. त्या त्यांनी आठवून किंवा स्वामींच्या सहवासात असताना त्यांनी प्रत्यक्ष ज्या गोष्टी पाहिल्या किंवा तिथे येऊन काही लोक त्यांचे अनुभव सांगायचे तेच त्यांनी लिहिल्या. आणि हे सगळं म्हणजे 96 साली जे निर्माण झालं आहे साहित्य, तर त्याचं त्यांना प्रसिद्धीची अजिबात इच्छा नव्हती गोपाळबुवांना. त्यामुळे ते कुठेही समाजासमोर आलं नाही. मग आमच्या वडिलांना असं हे झालं की हे एवढं छान स्वामींचं चरित्र आहे तर ते यायला पाहिजे लोकांसमोर. आणि त्यामुळे मग ते आम्ही त्या म्हणजे मराठीत ते हे करून बोडीतलं मराठीत करून नंतर अनमोल प्रकाशनने ते प्रकाशित केलं. ते अनमोलचे पण नांदुरकर इथे आलेले आहेत आता ते सुद्धा. आणि ते हे चरित्र आहे हे स्वामींचं, बाहेर हे विक्रीला पण आहे आणि बऱ्याच लोकांकडे हे आहे सुद्धा. तर म्हणून मी मुद्दाम दाखवलं आपल्याला. तर ह्याच्यामध्ये ज्या स्वामींच्या लीला वर्णन केलेले आहेत, तर ह्या लीला म्हणजे आता आपण एक चमत्कार म्हणून वाचतो, पण आता ह्याच्याकडे कशा दृष्टीने बघायचं ह्याच्याबद्दल मला थोडंसं फक्त आपल्या पुढे मांडायचं आहे. की ह्या काय आपण अरबी भाषेतल्या सुरस चमत्कारिक गोष्टी किंवा हिसाब निधीतल्या गोष्टी तशा प्रकारच्या पद्धतीने आपण जर वाचलं तर आपल्या हाताला काही लागणार नाही, फार ते आपली एक सेवा झाली एवढंच होईल. पण ह्याच्यामध्ये ज्या पद्धतीने गोपाळबुवांनी त्या अगदी सुलभ अशा भाषेमध्ये लिहिलेले आहेत आणि ते स्वतःच म्हणतात की हा म्हणजे अफाट समुद्रात एक बुडभर वाळू घेऊन बाहेर पडावं. तसं हे आहे की हे इतकंच कमी आहे की अफाट समुद्रात बुडभर वाळू म्हणजे किती असेल बघा. तसं स्वामींनी 700 वर्षामध्ये काय काय लीला केल्या असतील, किती लोकांना उद्धरून गेलं असेल, त्याचा काही पत्ताच लागत नाही. तर ह्या सगळ्या याचं म्हणजे शक्यच नाही की हे सगळं वर्णन करणं. त्यामुळे जेवढं काही आठवलं, जेवढं काही पाहिलं, जेवढं काही ऐकलं ते सगळं त्यांनी ग्रथित केलं. पण त्यामुळे जसं आता धनश्री म्हणली तसं की स्वामी हे समाजापुढे त्या लीला चरित्र म्हणून याला बखर आम्ही म्हणतो की बखर. आणि याला राजीव ढेरेंनी जी प्रस्तावना लिहिली आहे त्यात असा उल्लेख केला की लीळा चरित्र आहे. म्हणजे हे बखर हे चमत्कार नाही आहेत, कारण चमत्काराचा विषय स्वामींनी स्वतःच केलाय. चमत्कार हे आपोआप घडत गेलेत स्वामींच्यातून. आणि ह्याच्यातला मुख्य भाग असा आहे की स्वामींच्या लीला मागचा की का स्वामींनी अशा गोष्टी चमत्कार केले, काय एखाद्या दरिद्र्याला धनवंत केलं, काय एखाद्याच्या घरात नोकरी लावली, की अशा अनेक गोष्टी याच्यात आपण वाचतो. तर ह्याचं कारण असं आहे की आपण एखाद्या दुःखामध्ये अडकलो, एखाद्या दुःखाने पीडित झालो किंवा आपल्या हातून साहजिकच जेवढी काही उपासना जे काही व्हायला पाहिजे, सेवा व्हायला पाहिजे, भक्ती व्हायला पाहिजे, ती साहजिकच होत नाही आपली. आणि त्यामुळे त्याची जर ती अडचण दूर झाली, त्या एखाद्या व्यक्ती जी अडचणीत सापडलेली आहे, ज्या कुठली अडचण असेल, प्रापंचिक असेल किंवा इतर काही असेल, ती जर दूर केली तर ती व्यक्ती अध्यात्म मार्गाला किंवा ह्या मार्गाला येण्याची शक्यता असते. हे स्वामींना बरोबर माहीत होतं, कारण स्वामी हे सामान्य लोकांच्या उद्धारासाठी अवतार आहे. आणि त्यामुळे आपल्यासारख्या सामान्य लोकांना ज्या काही अडचणी आहेत त्या दूर केल्या की तो आपोआप भक्तीला लागतो. अशा पद्धतीने म्हणून तुम्ही यातले कुठलाही हे वाचलं, जर यातला लीला वाचली तर तुमच्या लक्षात येईल की ह्या पद्धतीने त्या लीला आपल्याला वाचायला हव्यात. हा त्याच्यातला मला भाग बहुतांश सांगितला. म्हणजे ते केवळ चमत्कार म्हणून ते केलेलं असं नाही आहे, तर त्या प्रत्येक लीलेमध्ये काहीतरी स्वामींचा उद्देश आहे. त्या व्यक्तीला त्या अडचणीतनं बाहेर काढणं किंवा त्याच्यातनं काहीतरी आपल्याला सुचवणं, कारण स्वामींचं जे सगळं बोलणं आहे ते सूचक आहे. आणि म्हणून जी बखर छापताना सुद्धा आमचं पहिलं हे होतं की स्वामींचे जे शब्द आहेत, कारण स्वामींच्या मुखातनं शिव्या आलेल्या आहेत, कारण ते ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तसं त्याचे बिसाट शब्द सुखे म्हणो येती वेद,
तर ते बिसाट शब्द जे स्वामींचे आहेत ते सुद्धा वेदांसारखे आहेत आपल्याला. त्यामुळे त्या शिव्या किंवा ते जे काही तसंच्या तसं ते छापलं नसाल तरच आम्हाला ते छापायचं नाही तर नाही. आणि ते तंतोतंत पाळलं गेल्याच्यात. त्यामुळे ढेरेंनी सुद्धा ह्याच्यामध्ये कंसामध्ये शब्द टाकले, त्यांना जे काही खुलासा करायचा तो कंसात टाकला. आणि जे बखरीत मूळ आहे तसेच्या तसे स्वामींचे शब्द शिव्या जे काय आहे ते तसेच्या तसे इथे छापलेले आहे. तर त्याच्यातनं आपल्याला त्या कशा पद्धतीने वाचायच्या, कारण नाही तर आम्ही एकदा म्हणजे मी असंच एका गृहस्थांनाही की आमच्या पंजोबांनी लिहिलेली स्वामींचं चरित्र आहे बघा तुम्ही असं दिलं. तर त्यांनी बघितलं वाचलं म्हणजे काय नुसते चमत्कार आहेत वगैरे असं म्हणून सोडून दिलं. म्हटलं ठीक आहे बा, यांना कळलंच नाही की काय लिहिलंय बुवांनी आणि काय स्वामींचं कार्य आहे यांना समजलंच नाही. चमत्कार म्हणून त्याच्याकडे बघत असतील तर मग त्यांच्या हाती काही लागणार नाही. तर म्हणून हे कसं बघायचं या दृष्टीने मला असं वाटलं की ह्याच्यावर एक खरं म्हणजे ग्रंथच तयार होईल. म्हणजे प्रत्येक लीला घेतली आणि त्याच्याबद्दल त्याच्यातला मग जो काही गर्भीत अर्थ आहे त्याच्यातलं जे काही रहस्य आहे, म्हणून मी लीला रहस्य असा शब्द वापरला की ते जर घेतलं तर ते पण आपल्याला मांडता येईल. तर असं काही एक झलक म्हणून मी आपल्याला एक 3-4 लीलांबद्दल सांगतो की कशा पद्धतीने बघायचं. त्याच्यात एक 39वी लीला येते की टोळांच्या शंकेचं निराकरण. गोविंदराव टोळ म्हणून एक गृहस्थ होते आणि ते त्यांना एकदा चोळप्पा महाराज एकदा एका ठिकाणी स्वामी गेले होते आणि तिथे चोळप्पांनी सांगितलं त्यांना टोळांना की स्वामी कुठेही रात्री उठून निघून जातात तर त्यांच्यावर लक्ष ठेवा तुम्ही. तर म्हणजे तुम्ही तिथे थांबा असं. आणि मग ते स्वामी तिथे झोपले होते आणि टोळ झोपले आणि स्वामी झोपल्यानंतर निद्रेत घोरायला लागले मोठमोठ्याने. तर मग टोळांना आश्चर्य वाटलं आणि त्यांच्या डोक्यात तो गीतेतला श्लोक आला, या निशा सर्व भूतानाम तस्याम जागृती संयमी यस्याम जागृती भूतानी सा निशा पश्यतः बुने. हा श्लोक त्यांच्या डोक्यात आला की त्या की म्हणे की भगवान तर म्हणतात की सगळ्या भूतां जे ज्यावेळी जागतात त्यावेळी हा झोपलेला असतो आणि हा जेव्हा जागा असतो तेव्हा हे सगळे झोपलेले असतात वगैरे अशा अर्थाचा तो श्लोक आहे. तर त्यावेळेला त्या गोविंद ते म्हणायचे स्वामी सोनार म्हणून हात मारायचे. हा त्यांच्या मनात हा श्लोक आल्याबरोबर स्वामी एकदम झोपेतच ओरडले, क्यों सोनार नाही नाही. क्यों सोनार नाही नाही म्हणजे एवढंच वाक्य स्वामी बोलले. अर्थ काय की एक तर तुझा जो अर्थ वाटतोय ह्या श्लोकाचा की सामान्य लोक सगळ्या म्हणजे जागे असतात, जे रात्रीच्या आपण ज्या नेहमीच्या दिवस रात्र बोलतो त्याच्याबद्दलचं बोलणं नाही आहे. जे सामान्य लोक आपल्या प्रापंच विषय किंवा या व्यवहार या गोष्टीमध्ये अडकलेले असतात त्याच्यापेक्षा हा जो संत किंवा जो अध्यात्म मार्गावर चालणारा जो भक्त आहे तो त्याच्यापेक्षा त्या ठिकाणी तो झोपलेला असतो. म्हणजे त्या ठिकाणी त्याला काही रस नसतो. आणि ज्या भक्तीमध्ये किंवा ज्या सेवेमध्ये भगवंताच्या भक्तीमध्ये सेवेमध्ये जो रत असतो म्हणजे जो जागा असतो त्या ठिकाणी आपण सामान्य लोक झोपलेलो असतो असा त्याचा खरा अर्थ आहे. म्हणून ते नाही नाही दोनदा आहे की एक तर तुला वाटतंय ना मी झोपलोय तर मी झोपलेलो नाही, मी जागाच आहे, मी सतत जागाच आहे. म्हणजे झोप बाह्य पाहताना आपल्याला असं वाटतं की स्वामींना झोप कशी लागली, तर नाही तसं नाही आहे, मी जागा आहे. आणि अर्थ ह्या श्लोकाचा असा आहे. त्याच्यानंतर एक 84वा एक लीला येते, फारच अद्भुत आहे ती लीला. त्याने अहमदनगरातील एक ब्राह्मण, आता त्या ब्राह्मणाचं नाव पण कारण बुवा तिथे असताना काय प्रत्येकाचं नाव बिव काय एवढं त्यांना लक्षात राहील असं नाही. अहमदनगरातील एक ब्राह्मण म्हणूनच त्यांनी तो असा दृष्टांत दिलाय. आणि तिथे तो ब्राह्मण तो असा एक अहमदनगरहून येतो आणि स्वामींना काहीतरी स्वामींची सेवा करायची. तर स्वामींना काहीतरी म्हणजे आपण त्या निमित्ताने गाव जेवण घालावं म्हणजे भोजन घालावं लोकांना आणि वगैरे आणि स्वामींनाही त्याच्यात बोलवावं असं तो इच्छा व्यक्त करतो. म्हणून तो स्वामींकडे येतो आणि स्वामींना म्हणतो की असं असं माझा संकल्प आहे. तर स्वामी काय करू. स्वामी म्हणतात हा हरकत नाही, तू घाल सगळं जेवण वगैरे, कडबोळी कढी क्षिप्रा आमटी करा म्हणजे आमचं पोट भरेल असं स्वामी सांगतात. ठीक आहे म्हणतो हा. मग त्या सगळ्या अन्नाची काही योग्य गणपती जोशी म्हणून देवाचे ते असतात स्वामींचे ते हे पदार्थ तयार करणारे त्यांच्याकडे जातात आणि म्हणतात की हे सगळ्या पदार्थांची माहिती विचारून घेतात, काय करायचं सगळं मेनू वगैरे ठरतो. त्याप्रमाणे सगळं ते जेवढे साधारण लोकांचा अंशवास घेऊन सगळे ते तयार होतात, पात्र वगैरे सगळे गावातले सगळे लोक येऊन जातात. नंतर भरपूर इतर सुद्धा खूप जण येतात आणि मग आता सगळ्यांचं जेवण झाल्यावर
तर तो चालू असताना स्वामींकडे येतो की आता आपण प्रसादासाठी यावं, कारण तुमच्यासाठी मी तुमच्या कृपेसाठी मी हा सगळा संकल्प केला, तर आपणही माझ्याकडे हा प्रसाद ग्रहण करावा म्हणून तो स्वामींना बोलवायला जातो. तेव्हा स्वामी काय म्हणतात, सगळ्यांचं पोट भरलं म्हणजे आमचं पोट भरेल, जा आता, एवढं स्वामी सांगतात. आता म्हणतो ठीक आहे बाबा, आता स्वामींची इच्छा, जातो, परत जातो. पुन्हा मग काय जे इतर लोक येत असतात त्यांना वाढतो. शेवटी असं होतं की माझ्याकडे फक्त 3 पात्रांचं अन्न वाटण्याकरता सगळे लोक येऊन जेवून जाणार. मग आपलं म्हणजे स्वामींचं एक पात्र, आपलं स्वतःचं पात्र आणि पत्नीचं पात्र, असे 3 पात्र तो बाजूला ठेवून देतो आणि बाकी सगळं अन्न वाटून टाकतो जे जे लोक येतात त्यांना. आणि आता स्वामींची वाट बघायची की आता स्वामी येतील तेव्हा आता आपण तिघांनी बसायचं आणि जेवायचं. आणि होतं असं की दुसऱ्या दोन एक ब्राह्मण तिकडनं येतात असे की अतिशय भुकेलेले असतात, दमलेले असतात, आणि ते म्हणतात आम्हाला खूप भूक लागली, आम्हाला खायला द्या, जेवायला द्या. इतकं मार्मिक एक एक गोष्ट म्हणजे प्रसंग आहे. आता हा विचार करतो, आपल्या तिघांपुरतंच हे जेवण ठेवलेलं आहे स्वामींचं आणि आपल्या दोघांचं. हे लोक आता आपल्याला हे अन्न मागतायत, त्यांचं तर तृषा, हे तर त्यांना तृप्त केलं पाहिजे. स्वामींची आज्ञा आहे, सगळ्यांचं पोट भरलं म्हणजे माझं पोट भरेल, हरकत नाही म्हणे. आपलं पात्र आणि पत्नीचं पात्र त्यांना तो देतो की हे घ्या, तुम्हाला तुमच्या तृप्त व्हा, तुम्ही हे घ्या, अन्न घ्या. ते दोघं तेही भक्षण करतात आणि ते म्हणतात अजून आमची भूक भागली नाही, आम्हाला अजूनही भूक आहे. आता खरा यक्ष प्रश्न आहे, परीक्षा आहे की आता स्वामींचं राहिलेलं अन्न आहे पात्र, ते द्यायचं का नाही. केवढा अवघड आहे बघा. म्हणजे बोलायला सोपं आहे, हे मी यातलं गर्भीसार्थ मांडतोय हा, की आता त्याला प्रश्न येतो की आता काय करायचं, स्वामींसाठी ठेवलेलं पात्र द्यायचं का नाही या लोकांना. पण त्याला परत ते लक्षात येतं, म्हणजे बघा किती मॅच्युरिटी आहे की तो म्हणतो की स्वामींची आज्ञा काय आहे, सगळ्यांचं पोट भरलं की आमचं पोट भरलं, यांचं पोट भरलं का नाही भरलेलं, स्वामींचं पात्र सुद्धा त्यांना तो देऊन टाकतो आणि तो सगळ्यांचे तृप्त होतात आणि सगळं अन्न संपतं घरातलं. आणि मग तो स्वामींकडे क्षमा मागायला येतो की आता मी तुमचं पण तुमच्यासाठी ठेवलेलं पण अन्न मी देऊन टाकलं, म्हणून तो क्षमा मागायला येतो. तो येतोय ते पाहिल्याबरोबर स्वामी पोटावर हात फिरवत आहेत आणि तृप्त होत आहेत. वा म्हणे, आज म्हणे क्षिप्रा फार छान झाली. क्षिप्रा म्हणजे खीर आपण म्हणतो, पण त्यात वेलदोडे फार झाले, कडबोळ्यामध्ये मिरच्यांनी भडका केला, आमटीची तर शाबास, असं स्वामी सगळ्या त्या पदार्थांचं वर्णन करतात. लोकांना आश्चर्य वाटते, काय प्रकार आहे. तर ते स्वामी त्याला ते दाखवतात की अरे म्हणजे तू माझी आज्ञा इतकी व्यवस्थित तंतोतंत पाळलीस. आपल्यासारखं एखादा असं म्हटलं असं, नाही नाही चला हे आता पात्र आम्ही स्वामींसाठी ठेवलंय, आता तुम्हाला काही मिळणार नाही. पूर्ण म्हणजे त्याला खरा भक्त, आता सकाळी जे विलीन म्हटले तसं की पूर्ण भक्त पूर्ण येतो की त्याला माहिती आहे की स्वामींची आज्ञा तंतोतंत पाळायची आपण. आणि त्यामुळे स्वामींचं पोट भरलं. स्वामींनी त्याला ते दृष्टांतपूर्वक दाखवलं की म्हणजे मी नुसतं पोट भरलं नाही, तर मी पदार्थांचं वर्णन करून सांगितलं की काय काय तू केलं होतंस आणि त्यात काय काय कमी जास्त होतं हे सगळं सांगितलं. मग पुढे तो प्रसंग आहे तो वगैरे तो होईल. पण म्हणजे मला ह्याच्यात नाही सांगायचं आहे की जे स्वामींचं जे सांगणं आहे किंवा वाक्य आहे ते तंतोतंत म्हणजे कसं भक्त जो त्याची जी पायरी आहे, पातळी आहे त्या भक्ताची, की ती किती उच्च प्रकारची आहे. की आपण असं स्वामींकडनं आपल्याला स्वसंकेत येत असतात सारखे, काही ना काही संकेत आपल्याला कुठे अडचणी येतात. सकाळी आता आपण मिलिंदला ऐकलंच एवढं, तर मी काही जास्त त्याच्यावर बोलत नाही. पण आपल्याला कुठलीही अडचण आली की त्याच्याबरोबर स्वामी काहीतरी संकेत पण घालतात की ही अडचण कशा प्रकारे जाऊ शकेल, दूर होऊ शकेल. आपण फक्त त्याच्यावर नीट विचार करायचा असतो आणि त्याच्यातनं मग आपण मार्ग शोधायचा असतो. कारण तिथे स्वामी फक्त आपल्याला एक दिशादर्शन करतात, त्या दिशेने जायचं किंवा कसं जायचं हे आपण आपल्या बुद्धीने त्याच्यात ठरवायचं असतं. आणि ते स्वामींच्या कृपेने मग त्या पद्धतीने आपण गेलो की आपल्याला मार्ग सापडत जातो. हे मला त्याच्यातनं सांगायचं आहे, हे या दृष्टांतातनं या लीलेतनं शिकायचं आहे. तसंच आणखीन एक फार अद्भुत दृष्टांत आहे. बरेच खरं म्हणजे खूप आहेत, पण आता वेळेअभावी आपण मर्यादितच हे करते की स्वामींना बडोद्याला न्यायचे प्रयत्न म्हणून एक दृष्टांत आहे की ते लोक सगळे तो बडोद्याचा यशवंतराव तो जो असतो तर तो स्वामींना तो खरा त्याला एक हवी असते प्रसिद्धी, आणि तो स्वामींना बडोद्याला आणलं
की मग आपली कीर्ती होईल, सगळ्या आपल्या बडोदा संस्थांचं नाव होईल सगळीकडे. म्हणून स्वामींना अक्कलकोटहून बडोद्याला आणायचं ह्या त्याचं हे असते, म्हणजे काय म्हणतात पटच असतो की मी स्वामींना कोणत्याही परिस्थितीत घेऊन येईल. आणि स्वामींतर तर त्याच्याकडे जायचं नसतं, कारण का स्वामी फक्त एकच वाक्य सांगतात की जेव्हा ते सगळे लोक ते तो पाठवतो ते चोळाप्पा आपण ते मूळचेतनं वाचा, तर त्याच्यामध्ये स्वामी म्हणतात का जागतायत स्वामी बडोद्याला, तर चोळाप्पाला ते बडोद्याचे 10,000ची जहागिरी द्यायला तयार झालेले असतात ते यशवंतराव गायकवाड. पण तो म्हणतो की तो स्वामी तो आपला भेळा असतो, तो स्वामींना म्हणतो स्वामी तुम्ही जर बडोद्याला आलात तर मला 10,000ची जहागिरी मिळणार आहे. स्वामी म्हणतात अरे त्याच्याजवळ भक्ती नाही. एवढं एकच वाक्य स्वामींचं आहे की मी का बडोद्याला येत नाही, तर त्याच्याजवळ भक्ती नाही. हे सगळं प्रसिद्धी करता ह्याच्याकरता चाललंय, त्यामुळे मला त्याच्याकडे यायचं नाहीये. आता पण लोक आपण सामान्य लोक आहेत ते लोक भक्त मंडळी ते सगळे काय त्यांना काय ते सगळे लालूच दिलेले असते, कुणाला काय पैसे, कुणाला काय शालजोडी, कुणाला काही असं देऊन ते सगळ्यांना वश केलेलं असतं त्या तात्यासाहेब नावाच्या माणसाने. आणि तो जो सारखा स्वामी की चला स्वामी बडोद्याला चला, तर लोकांना वाटतं की काय हरकत आहे, बडोद्याला स्वामी गेले तर काय फरक पडणार आहे, आपण करूया स्वामींना जायचं. पण स्वामींना न्यायचं कसं, स्वामी तर तयार नाही, येणार नाही म्हणतात. मग म्हणतात की यांना आपण न कळवता स्वामींच्या नकळत त्यांना घेऊन जाऊ बडोद्याला. म्हणजे जे स्वामी सर्व साक्षी सर्वज्ञानी त्यांना हे फसवून नेणार बडोद्याला. आणि मग रोज कोणीतरी आज चला स्वामी बाहेर हवा खायला, मग ते काय करतात तिकडनं एक स्पेशल आगगाडी, कारण त्यावेळी आगगाडी नवीन चालू झालेली असते, ते कडपगाव म्हणून स्टेशन आहे तिथे स्पेशल आगगाडी स्वामींना घेऊन जाण्यासाठी म्हणून त्या मल्हाररावांनी ठेवलेली असते. त्या गाडीत बसवून स्वामींना न्यायचं, तिथपर्यंत मेण्यात घालून स्वामींना नकळत तिथे कडपगावला न्यायचं आणि तिथून बडोद्याला न्यायचं, असा तो सगळा प्लॅन असतो. तर हे सगळे रोज स्वामींना आज हवा खायला जाऊ, स्वामी रोज नको उद्या जाऊ, मग चला बाहेर फिरू यावा, नको नंतर जाऊ, असं 4-5 दिवस स्वामी सगळ्यांना. आणि एका दिवशी शेवटी स्वामी त्या मेण्यात बसतात. वा, लोकांना वाटतं चला म्हणजे शेवटी आपण स्वामींना नेणार बडोद्याला. आणि मग मेणा उचलून सुरुवात होते न्यायला, थोड्या अंतरावर भोळी म्हणायला लागतात की मेणा हलका लागतोय, खाली थांबवतात, बघतात आज स्वामी महाराज नाहीत मेढ्यात, स्वामी झाले गुप्त निघून गेले. आणि मग जे काय सगळ्यांची अवस्था होते, सगळेजण रडतात, हे करतात, आरडाओरडा करतात की आम्ही चुकलो. मग ते नंतर स्वामी त्या पोस्टवर एक सांगतो की स्वामी इथे ते बसलेले आहेत. मग सगळे तिथे जेवून जातात, तिथे नागदुऱ्या काढतात स्वामींच्या की आम्ही चुकलो, आमच्या हातून हे झालं, आम्ही असं करायला नको होतं वगैरे. तर तिथे सुद्धा स्वामी सगळ्यांना सांभाळून घेतात की म्हणजे स्वामी पोट धरून हसायला लागतात की म्हणजे तुम्ही देवाला फसवणार, म्हणजे तुम्ही मला फसवणार. स्वामींची तयारी बुवांनी असं लिहिलंय की मंडळींनी स्वामींची तयारी कुठं जाणली. म्हणजे आपण सुद्धा अशा चुका करतो की आपण देवाची तयारी, आपण देवाला किती वेळा फसवतो बघा. आपण कुठल्या कशा पद्धतीने फसवतो त्याबद्दल मी बोलत नाही, पण आपण देवाला बऱ्याच वेळा फसवायचा प्रयत्न करतो. पण देव काही इतका साधा साधा असतो की तो फसत नाही. देव तो महाठक आहे, ते जसं समर्थ म्हणतात तसं की तो तुम्ही ठग झालात तर तो महाठक होतो आणि तो तुम्हाला बरोबर धडा शिकवतो. तसं सामान्य लिलेतनं धडा शिकवल्या लोकांना की भलत्याच गोष्टीच्या म्हणजे मोहात पडून कुठल्या तरी हे करून मोहात पडून देवाला फसवायला जाऊ नका. हा त्याच्यातनं घ्यायचा रहस्य ते आहे. असंच एक शेवटचं सांगतो की एक कृष्णंभट म्हणून कापशीकर म्हणून एक गृहस्थ असतो मंगळवेढ्याला, आणि त्याचा असा पण असतो की सर्व देवळात जाऊन आल्यावर मग भोजन करायचं, हा त्याचा नियम तो पाळत असतो. आणि मंगळवेढ्याला जर स्वामी पहिल्यांदा येतात, म्हणजे अक्कलकोटच्या अगोदर मंगळवेढ्याला स्वामी राहिलेले, तर तेव्हा तिथे पहिल्यांदाच येऊन त्या दामाजी पंताच्या समाधीशी बसलेले असतात. आणि हा जेव्हा त्या दर्शनाला येतो तेव्हा त्यांना सांगतो, बघून तो चकित होतो, कारण ते अजानुभाऊ आणि ते तेजस्वी स्वामी असे बसलेले पाहिल्यावर तो म्हणतो की आपण कुठून आलात काय वगैरे. मग तो स्वामींना म्हणतो की आपण आमच्या घरी चलावं. स्वामी म्हणतात ठीक आहे येतो. मग ते त्याच्या घरी जातात स्वामी, आणि मग तिथे त्याला ते म्हणतात की ती गीताबाई म्हणून त्याची बायको असते. ते स्वामी म्हणतात की आम्हाला दुधातली दशमी फार आवडते, तर ती आम्हाला करून दे. तर ठीक आहे म्हणतो तो. मग ते गीताबाई ते भांडं घेते आणि पैसे घेऊन दूध कुठे मिळतंय का म्हणून फिरायला लागते. कुठेही दूध मिळत नाही गावामध्ये, काही दुपारची वेळ असते, काही मिळत नाही.
ती परत येऊन स्वामींकडे दोघं जण उभे राहतात की स्वामी आम्ही किती दरिद्री, आम्ही किती आमचं नशीब दरिद्री की आम्ही तुम्हाला दुधातली भाकरी म्हणजे दशमी म्हणजे दुधात भिजवून ते पीठ ते भाकरी करतात, तर ते आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही, दूध पण मिळत नाही, काय करावं? स्वामी म्हणतात असं का म्हणता तुम्ही? तुमच्या दारात तर गाय बांधलेली आहे आणि तुम्ही दूध देत नाही म्हणता, दुधातली दशमी देऊ शकत नाही? तेव्हा ते काय उत्तर देतात, स्वामी गाय आहे दारात हे खरं, पण ती गेली 4 वर्ष दूध देत नाहीये. बघा, तो मनुष्य दरिद्री म्हणजे त्याच्या काही संसाराचं किंवा ह्याचं काही फारसं हे नाहीये, तरी सुद्धा 4 वर्ष भाकड गाय त्यांनी बाळगली आहे. म्हणजे कसायला दिली नाही, भाकड गाय स्वतः बाळगतोय हे त्याच्यातनं दाखवून दिलंय बुवांनी. आणि त्यामुळे त्याच्यावर स्वामी कृपा करते की ते म्हणतात अरे असं काय, जा दोहन कर म्हणजे दूध देईल. आणि जी गाय काही दूध न देणारी 4 वर्ष भाकड ती 3 शेराचं पात्र भरून दूध देते ती गाय. ही एक स्वामींची लीला. अशा अनेक लीला आहेत. अन्नपूर्णेकडचं भोजन एक एक वाचा ह्याच्यातलं, म्हणजे वाचलं असेल बहुतेक लोकांनी, नसेल तर अवश्य परत घेऊन आपण वाचा. आणि त्या लीला वाचताना त्याच्याशी पूर्ण एकरूप होऊन, म्हणजे स्वामी ह्याच्यातनं आपल्याला कसे सापडत आहेत, स्वामी कुठे सापडत आहेत, असं त्या प्रत्येक लीलेला म्हणजे रोज. आणि म्हणून त्याच्याकरता नियमित वाचन, म्हणजे आता आम्ही किती 100 वेळा सुद्धा सहज वाचलं असेल, तर रोज एक लीला वाचायचीच. अशा पद्धतीने एखाद्या वेळी नाही जमलं तर दुसऱ्या दिवशी 2 वाचायच्या. पण म्हणजे रोज त्याचं एक 365-66 दिवस आपलं ते एक लीला वाचली गेली पाहिजे. अशा पद्धतीने ते वाचत गेलं ना की भगवद्गीतेसारखं, जसं भगवद्गीतेत ते शंभू विचारतात की हे पार्वती विचारते, अहो तुम्ही सारखं गीताशास्त्र का वाचता, काय नवीन असतं याच्यामध्ये? त्या शंभू म्हणजे शंकर म्हणतात की त्याचा शंभू म्हणे, देणीचे देवी जैसे का रूप तुझे तैसे हे नित्य नूतन दिसे गीता तत्व. म्हणजे जशी तू मला रोज तीच आहेस, पण तरी सुद्धा तू मला रोज वेगळी सुंदर वाचतेस, तसं हे गीता तत्व आहे. ह्याच्यात तर रोज मला काहीतरी नवीन मिळतं. आणि हा खरं माझा स्वतःचा प्रामाणिक अनुभव सांगतो की हे वाचताना म्हणजे मला किती वेळा, ते 100 वेळा जरी वाचलं असलं तरी 101 वेळा वाचताना मला काहीतरी नवीन ह्याच्यातनं मिळतं. प्रत्येक लिहिलेतनं काहीतरी नवीन मिळतं, काहीतरी शिकायला मिळतं. आणि असं वाटतं की काय अद्भुत आहे. म्हणजे एक जी लीला अक्षरशः मी पाठ झालेले आहेत तरी सुद्धा त्यातनं काहीतरी नवीन सापडतं. तर अशा पद्धतीचं हे लीळा चरित्र आहे. आणि म्हणून मी हा विषय इथे मांडला की ह्या लीला नुसत्या म्हणजे वाचायच्या आणि काहीतरी आपण जसं पारायण करतो तसं पारायण नाही करायचे, त्याच्यातनं आपण काहीतरी बोध घ्यायचा आहे, त्याच्यातनं काय स्वामींना संदेश द्यायचा आहे. त्याच्यात खूप लीलांच्या ठिकाणी स्वामींचा उपदेश पण आहे, तो पण आपण व्यवस्थित म्हणजे इतक्या थोडक्या मोजक्या किमान शब्दात स्वामींनी उपदेश केलाय, तो काय केलाय तो बघायचा आहे. अशा पद्धतीने हे जर वाचलं तर मला असं वाटतं की आपल्याला नक्कीच ह्या स्वामींची जी काय अनुभूती आहे ती येईल. हे स्वानुभवावरून मी सांगतो. आणि जी काय सेवा झाली ती स्वामींना अर्पण करतो. राजा धीराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज.